हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आता ना 5:30 वाजलेले आहेत आणि आमचं ना आता पाणी चालू आहे भाजीपाल्याला. आणि पटकन आता मी ना घर वगैरे आवरून घेते. आणि ते पहा, मी ना हीटर पण लावलेला आहे. हे पहा, जर लाईट असली ना मग टेन्शन राहत नाही, कारण मग हीटर वगैरे सगळं घरात लागतं. आणि जर लाईट नसली ना मग बाहेर चूल पेटावी लागते. चला मग आता पटकन ना मी घर वगैरे झाडून घेते, कारण पप्पाला आणि भैयाला दोघांनाही बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचाही टिफिन मला रेडी करून द्यायचं. आणि एक मिनिट मी ना तुम्हाला काहीतरी दाखवते. हे पहा माझ्या हातावर काय आलं, हे बघा. मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे दिसेल. हे नाही तर ना मला सारखं असं खाजवते आणि मग इथून असं रक्त यायला लागलं. चला मग मी ना आता माझे काम करू. 1000 years. माझे ना सगळे काम झालेले आहेत. बाहेरचं पण सगळं मी काम वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मी एवढं तयार होऊन कुठं चाललेलं आहे. तर आज ना माझे येणार आहेत पार्सल. आणि आमचे पार्सल जे आहेत ना तर ते काही घरापर्यंत येत नाही. तर त्याच्यासाठी ना आम्हाला 1-1.5 किलोमीटर लांब जावं लागते, कारण आम्ही ना इथं वस्तीवर राहतो. त्याच्यामुळे ना पार्सल काही आमच्या इथं जवळ येत नाहीत. आणि माझे एक सोडून 4 पार्सल आहे, जे मी तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. त्याच्यामुळेच ना आता ना मी थोडंसं लवकर आवरून चालली. जर उशीर झाला तर पार्सल वाले काही थांबत नाही. त्याच्यामुळे ना आपलं 5 ते 10 मिनिटं जर तिथं जाऊन थांबलं तर टेन्शन राहत नाही. आणि मी ना जास्त काही गोष्टीचं टेन्शन घेत नाही, कारण तिथं माझी आत्या पण आहे. तर मी डायरेक्ट त्यांच्याजवळ जाऊन थांबेल. आणि मी घातला होता हा ड्रेस. माझ्याकडनं एवढे पैसे आहेत 1,500 रुपये. आणि मला ना कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता येतो का नाही. मला तर येत असतो, पण मी ना त्याचा उपयोग ना असं काही करत असते, म्हणजे ते पार्सल वगैरे आणायला. तसं तर मी काही घेणार नव्हते, पण माझा ना बर्थडे जवळ आला, त्याच्यामुळेच ना मी पार्सल मागवलेले आहेत. पण आता ज्यावेळेस पार्सल घरी येतील ना त्यावेळेसच मी तुम्हाला जे अनबॉक्सिंग करून दाखवेल नेमके ते मी काय काय मागवलं होतं. तर चला मग आता अजून पुढे गेल्यावर भेटूया, कारण आता ना मला जायचं आहे आवरून, नाही तर खूपच उशीर होईल. थोडाफार घरचा भाजीपाला घेतलेला आहे माझ्या आत्यांसाठी, आणि सोबतच भुईमुगाच्या शेंगा ज्या बाहेर आहेत. आणि हे पहा, कोंबड्या पण एवढ्या बावरट आहे ना की त्यांना रिकामं सोडलं की त्या लगेच घरामध्ये दिसतात. काही आम्हाला कळतच नाही, लक्ष कोणाकोणावर द्यावं, कोंबड्यांवर द्यावा का कुत्र्यांवर. तसे तिथं आले अजून ना मला खूप लांब जायचे. आणि ही मी पिशवी घेतली, ह्याच्यामध्ये ना भुईमुग ते घेतलेला आहे आत्यांसाठी. हे अजून एवढं लांब जायचे. तुम्हाला आंब्याचा बाग दाखवते, एकदम सुंदर आहे इथं जवळच. हे पहा, खूप लांबपर्यंत आहे, पण अलीकडून गिन्नी गवत असल्यामुळे ना ते काही इतकं स्पष्ट दिसत नाहीये. इथून दाखवतो. आता माझ्या आत्यांच्या घरी आलेली आहे आणि हे त्यांचं घर आहे. ते तिथं स्वयंपाक करायला आणि हे त्यांचं घर आहे. एक मी तुम्हाला ना सगळं घर दाखवते. हे पहा किती सुंदर त्यांचं घर आहे. आणि हे इकडे पण एकच नंबर आहे. हे पहा, असं काही त्यांचं घर आहे, एकच नंबर आहे. आणि खाट खूप सुंदर वाटते. मी जेवण वगैरे करणार आहे. आणि त्यांनी बघा जेवणामध्ये काय काय बनवले. हे मुटके आहेत, आणि इथं पोळी, आणि सोबतच शेपूची भाजी. आणि हे पहा, मस्त इथं माठ आहे, आणि हे माठातलं थंडगार पाणी. माझं मस्त जेवण वगैरे झालं. आणि इथं ना मी मस्त छान असा व्हिडिओ काढायला लागले आरशासमोर, कारण आमच्या घरामध्ये ना असं कपाट नाही, त्याच्यामुळे ना जरा असं छान वाटतं. हे बघा, मी हा ड्रेस घातलेला आहे, सुंदर मस्त बसले इथं छान छान थंड कूलरची हवा घेत. अजूनही माझं काही पार्सल आलेलं नाहीये, त्याच्यामुळे ना थोडंफार मी तर थांबलेले आहे. जर आलं तर घेईल, जर नाही आलं तर मग मला लगेच जावं लागेल. इथं चांगलं कूलरची हवा घेत, खूप छान वाटत आहे इथं. 1000 years. आता ना पार्सलची वाट बघत बघत ना पूर्ण 1 वाजत आलाय. आता ना मी इथंच थांबणार आहे, जोपर्यंत माझं पार्सल ना येत नाही तोपर्यंत मी इथंच थांबणार आहे. तर मग आता मी थोड्या वेळ नाही तर रेस्टच करून खूप बोर व्हायला लागले. 1000 years. जस्ट घरी आले, ते पण एवढ्या उन्हाचं. एक तर ना खरं सांगते, आजचा ना माझा दिवस एकदमच बोर गेला. एक तर माझं पार्सलही आलं नाही. आता माहित नाही ते संध्याकाळी येईल का, एखाद्याच नाही पण येऊ शकत. तसं तर दाखवलंय की आजच येणार आहे, पण मला वाटतं संध्याकाळी रिसीव्ह होईल. पण खरं सांगते, आज ना माझी इतकी मोठी फेरी झाली. पण चला जाऊ दे, आता मी घरी तर आलेले आहे. आणि ऊन पण एवढं भरलंय की काय विचारच करू नका. हे पहा, 3:30 पावणे 4 वाजत आले, तरी पण एवढं कडक ऊन आहे.
ते आई जेवण करायली. मी पण आलेलं ना थोडंफार जेवण केलं होतं. नराई भुईमुग तोडायला, कारण 2-3 दिवस झाला मी ना तोडून म्हणजे वेल वगैरे उपटून ठेवलेले आहेत. पण आता काय व्हायलंय ना, ते वेल जे आहेत ना ते वाळायला लागलेत आणि शेंगांना तुटून बाजूला पडायला लागले. त्याच्यामुळे ना मला शेंगा ज्या आहेत ना तर त्या जमा करून टोपल्यात आणायच्यात आणि तिथून येऊन वाळायला टाकायच्यात. चला मी पटापटा माझी कामं करून. म्हणजे माझं पार्सल पण आलेलं आहे. 4 पार्सल मागवले आणि मला पप्पांना हे घेऊन आले ते जिरा पिण्यासाठी. आणि आता पार्सल माझे काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत होते ह्या व्हिडिओमध्ये, कारण आता जस्ट मी जेवण वगैरे केले. आणि हे पहा इथे माझे पार्सल आणि हे जेव्हा मी अनबॉक्सिंग करेन त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत जलजीरा पिते. मला माझ्या पार्सलची ना अनबॉक्सिंग करून दाखवते. तर ते काय काय पार्सल आहे तर 1-5 मिनिट. हे बघा, एक तर सकाळी दाखवलं असतं पण मला आत्ता दाखवलं. ह्याच्यामध्ये 2 पार्सल आहेत आणि हे 2 वेगवेगळे. मग सगळ्यात पहिलं ना ह्याच्यातलं पार्सल अनबॉक्सिंग करून पाहूया. तसं तर सकाळी दाखवलं असतं पण मला आत्ता खूप एक्साइटेडमेंट व्हायला लागली पार्सल अनबॉक्सिंग करायला. त्याच्यामुळे आत्ता लय छान आली. हे बघा सँडल मागवली. हे बघा, आता हिला ना मी घालून बघते. हे बघा मी सँडल घातली. ही बघा माझी उंची एवढी दिसायला लागली. आता दुसरं पार्सल जे आहे तर ते अनबॉक्सिंग करते. तर ह्याच्यामध्ये ना मी मागवलेली आहे कुर्ती. एक सेकंड. ही आहे कुर्ती पण खूप छान आलेली आहे. बघा आता हे जे ना मी तुम्हाला सकाळी घालून दाखवेल, पण आता सध्याला ना इतकी सुंदर आहे ना. बघा ह्याला पण मला तर खूपच आवडलं. एकदम माझ्या साईजची आहे. आता जे दुसरं पार्सल आहे ना त्याच्यात 2 आहे तर ते काय आहे ते पण लगेच दाखवते. हे आता आपलं शेवटचं पार्सल. 2 पार्सल दाखवले, आता हे 2 पार्सल. हा ड्रेस काय म्हणते कसा आला, बर्थडे साठी मागवलेला. तेव्हा मला ना पार्सल ना अनबॉक्सिंग करायची एवढी एक्साइटेडमेंट होती काय सांगा. हे पाहत आपल्याला ना उघडून बघूया कसं आहे कसं होत आपल्याला. हा वाव, हे पहा एकच नंबर आहे. मला तर खूप आवडलं. हो ना, टॉपच ना. हे ना तुम्हाला आता डायरेक्ट उद्या व्हिडिओ मध्ये दिसेल घालून दाखवताना. थोडं सांगते लय भारी आलं, लय म्हणजे लय. आता आता जे तिसरं चौथं, आता जे चौथं पार्सल आहे ना आता आपलं हे एक शेवटचं पार्सल आहे. त्याच्यामध्ये आहे साडी. साडीचं ब्लाऊज इतकं सुंदर आलंय ना, खरं सांगते ह्याचे पार्सल मला एवढे आवडते. आणि ही आहे साडी एकदम अशी सिल्की मधून आहे. आता ना तुम्हाला डायरेक्ट उद्याच्याच व्हिडिओ मी जे पार्सल मागवलेले आहेत ना तर ते मी सकाळी ट्राय करणार होते, पण आत्ता ना मला खूप घालू वाटलंय. तर चला मी ना आता एक तुम्हाला घालून दाखवते नेमकं तो कसा दिसत आहे. सगळ्यात पहिलं ना मी ही कुर्ती ट्राय करणार आहे कशी दिसते. तर त्याच्यानंतर तर ही पहा मी घातलेली आहे कुर्ती आणि खरं सांगते इतकी छान आहे. आणि पुढे खूपच छान याची फिटिंग सुद्धा आहे आणि सोबतच हे सुद्धा खूप सुंदर आहे. चला आता दुसरा जो सेकंड माझा ड्रेस आहे ना तो ट्राय. हा पहा 2nd नंबरचा ड्रेस आहे. थोडासा ना मला फिट आलाय, पण ड्रेस जो आहे ना तो एकदम सुंदर आहे. तर ह्याच्यामध्ये उसवायला जो बाहेर असले ना, उसवायला जो माया असेल ना तर साईडने मी ह्याला उसून काढेल.
पण हा जो ड्रेस आहे ना, मी ह्याला खूपदा पाहिलं होतं एकदम असं इंस्टाग्रामच्या रीलवरती. त्याच्यामुळेच मी हा ड्रेस खास म्हणजे बर्थडेसाठी मागवला होता. पण असं असल्यामुळे ना आता थोडंसं मला टेन्शन आलंय. पण चला बघूया, काही ना काहीतरी पर्याय. त्याच्या बाहेर ना खूप सुंदर आहे. आता जे माझं 4थ्या नंबरचं पार्सल आहे ती म्हणजे साडी आहे. पहिले माझी सँडल होती, दुसरं तो कुर्ती, तिसरा हा ड्रेस आणि आता 4थी जी आहे ना तर ती माझी साडी आहे. तर तीच आपण बघूया. तर हे ही आहे आपली साडी, जी खूपच सुंदर आलेली आहे. पण एक झाले असं आहे की ही जी साडी आहे इतकी म्हणजे झिरझिर आहे ना, एकदमच अशी सटकायला लागली अंगावरून. त्याच्यामुळे ना ज्यावेळेस मी हे जे मस्त छान फोटो वगैरे ज्यावेळेस मी शूट करीन ना, त्यावेळेस मी ह्या साडीवरती एक स्पेशल असं छान असा व्हिडिओ घेईन. पण मग तुम्ही ह्याच्यावरचं ब्लाऊज इतकं सुंदर आहे ना की काय सांगा. पण साडी जी आहे ना तर ती खूपच जरा अशी तशी आहे. सोबतच हे ब्लाऊज इतकं सुंदर आलेलं आहे की विचारच करू नका. मला तर हे पार्सल एवढे आवडले. चला मग आता पटकन चेंज करून घेऊया. आता मी माझे ड्रेस वगैरे सगळं चेंज केलेलं आहे. आणि खरं सांगते, मी ना पूर्ण 5 ते 6 महिन्यानंतरच ना पार्सल मागवलेले. पण पार्सल जे आहेत ना इतके छान म्हणजे मला ना खूप आवडले. आणि मग आता ज्यावेळेस माझा बर्थडे येईल ना त्यावेळेसच मी तो ग्रीन कलरचा ड्रेस घालणार आहे, कारण तो मी खास माझ्या बर्थडेसाठी मागवला आहे. चला मग आता तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता सर्वांना गुड नाईट. भेटूया आता उद्या अशाच नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.